नांदणीच्या जैन मठातील महादेवी हत्तीनीला वनतारामध्ये स्थलांतरित करण्यात आल्यानंतर प्रचंड जनाक्रोश निर्माण झालाय. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी 21 जुलैलाच या संदर्भात आपली भूमिका जाहीर करत सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर राज्य सरकारनं आपली भूमिका मांडावी अशी मागणी केली होती. आमची विनंती आहे सरकारला की या संदर्भात धोरणात्मक निर्णय न घेता ज्या मठांच्याकडे जे हत्ती आहेत त्यांना निगा कशी राखायची सांगा. त्यांच्यावर काही नियम असतील तर ते नियम लागू करा, परंतु सगळेच उचलून तुम्हाला हत्तीच घेऊन जायचं असेल तर आमचं नुकसान करणारे हत्ती दाजीपूरमध्ये आहेत, तर जे शेतकऱ्यांचं नुकसान करतात ते पकडाने घेऊन जावा. चंदगड बसणं हत्ती आहेत ते, हे जे ऑलरेडी आहेत व्यवस्थित आहेत माणसाळलेले आहेत, त्यांना का घेऊन जाताय आमचा प्रश्न. हा निर्णय प्राण्यांची काळजी म्हणून आहे असं वाटतंय का आणखी काय यामध्ये दिसते? कारण न्यायालयात याचिका दाखल करून हे सगळं प्रकरण करण्यात आलं. नाही, न्यायालयात ही मंडळी गेली, आता सुप्रीम कोर्टात पुढे ही मंडळी जाणार आहेत. पण जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवल्यानंतर महादेवीला वनतारामध्ये हलवण्यात आलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर यामध्ये राष्ट्रपतींनीच हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. त्यामुळं राष्ट्रपतींपर्यंत जनभावना पोहोचाव्यात यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून लाखो लोकांच्या स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय. या मोहिमेला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलंय. आज शुक्रवारी सायंकाळी ही मोहीम थांबवण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सह्या केलेल्या लोकांचं निवेदन राष्ट्रपतींना सादर करण्यात येणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलंय. 21 जुलैला नांदणीचं शिष्टमंडळ पहिल्यांदा मला कोल्हापुरात भेटायला आलं. त्यावेळी पहिल्यांदा राजकीय भूमिका आम्ही प्रतिनिधी म्हणून भूमिका घेतली की हा हत्ती कुठल्याही परिस्थितीत नांदणी मठामध्ये राहिला पाहिजे. सुप्रीम कोर्टामध्ये तारीख 28 तारीख होती. त्या तारखेच्या आधी सरकारनं यामध्ये निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा होती, परंतु दुर्दैवानं 28 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय झाला आणि निर्णय सकाळी झाल्यानंतर ताबडतोब संध्याकाळी सगळी व्यवस्था लागली. म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटते की निर्णय झाल्यावर 5, 7, 8 तासात ही यंत्रणा कशी लागते, ताबडतोब हत्तीला घेऊन जाण्याची व्यवस्था कशी होते, हे सगळे विषय विचार करण्यासारखे आहेत. आणि म्हणून त्यानंतर आम्ही लोकभावना सगळ्यांचा विचार करून कालपासून एक स्वाक्षरी मोहीम या देशामध्ये राबवली. काल संध्याकाळपर्यंत 1,25,000 लोकांनी त्याच्यावर स्वाक्षरी करून आम्हाला गुगल फॉर्म पाठवलेला आहे. आत्ता तुमची पत्रकार परिषद होईपर्यंत 1,70,000 लोकांनी त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत. आज संध्याकाळी ती मोहीम थांबवली जाईल. उद्या सकाळी हे सगळे गट्टे आम्ही राष्ट्रपतींच्याकडे पाठवून देऊ. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लगेचच काही तासांमध्ये महादेवीला घेऊन जाण्यासाठी वनताराची टीम नांदणीमध्ये दाखल कशी झाली असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय. सरकारनं लोकभावनांचा विचार करून तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणीही आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.